सोलापुरात सध्या कडक उन्हाळा जाणवतोय। रस्ते निर्मनुष्य होत आहेत। दुपारच्या सत्रामध्ये अक्षरशः रस्त्यांवरती शुकशुकाट पाहायला मिळतोय। दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत सिग्नल बंद ठेवावे अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिलेल्या होत्या। मात्र असं असतानाही शहरातील काही भागामध्ये दुपारच्या वेळी सिग्नल सुरू आहेत, त्यामुळे तळपत्या उन्हांमध्ये वाहनधारकांना ताटकळत थांबावं लागतंय। भर दुपारी तळपत्या उन्हामध्ये कित्येक वाहनधारकांची डोकी अक्षरशः गरम झाली। घामाच्या धारांनी प्रत्येक जण चिंब झाला होता। 7 रस्ता परिसरातील नाना नानी पार्क जवळील ट्रॅफिक सिग्नल चालू असल्यामुळं वाहनधारक जाम वैतागून गेल्याचं दृश्य नजरेस पडलं। काही दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा आदेश जारी केलेला होता। हा आदेश ताजा असतानाच नाना नानी पार्क जवळील रस्त्यावर भर दुपारी रणरणत्या रखरखत्या अशा कडाक्याच्या उन्हामध्ये ताटकळत थांबावं लागलं। ट्रॅफिक पोलीस तर जागेवर नव्हते, मात्र सिग्नल तर कित्येक तास चालूच राहिले। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशाला कुणी हरताळ फासला? कोणत्या ट्रॅफिक पोलिसांनी डेअरिंग दाखवलं की एखाद्या खोडकर वृत्तीच्या व्यक्तीने हा उपद्व्याप केला? याचं उत्तर अद्याप समजू शकलेलं नाही। कारण काहीही असली तरी वाहनधारकांची डोकी गरम झाली होती, मस्तिष्क तापलेलं होतं एवढं मात्र निश्चित। या मनस्तापास जबाबदार कोण, असा सवाल वाहनधारक विचारत आहेत। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।